ग्रामीण भागाच्या हे आलेले आहेत, रस्त्याचं ओपनिंग करण्याच्या निमित्तानं त्यांनी आलेले आहेत आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं व लोकांच्या वतीनं ज्या ज्या तक्रारी आहेत त्या मॅडमकडे तक्रारी मांडाव्यात व मॅडमनी त्याचं त्या शंकांचं त्यांनी निरासन करावं, आपल्या मेंबरना कडक सूचनातून जाव्यात याच्यासाठी आज मी बोलत आहे। आमच्या गावच्या वतीनं ग्रामपंचायतच्या मेंबर वैशालीताई खांडेकर हे हार घालून त्यांचं स्वागत करते। आमचे सहकारी आमचे मित्र युवराजदादा कदम यांना आमच्या ग्रामपंचायतचे चेअरमन एक दोन झाले आणि देवस्थान नाही त्यासाठी 30 लाख रुपये मॅडमच्या फंडातून सँक्शन होणार रस्त्याचं भूमिपूजन होत आहे। तरी तसंच अंगणवाडीचं पण काम 20 लाख रुपये, हे 20 लाख रुपये केलेले बरोबर तेवढ्यासाठी खर्च व्हावे जेणेकरून तो रस्ता खराब नाही व्हावा याच्यासाठी मॅडमने त्या कॉन्ट्रॅक्टरना सक्त सूचना कराव्या की जेणेकरून भविष्यात ते खड्डे आणि असे होणे। परवा आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन केलं। मॅडमच्या सुरेश उसगावचे सुरेश देसाई जे भाऊ अनिल देसाई त्यांना सांगितल्यानंतर 2 डंपर त्यांनी खडी पहिला पाठवून दिले, त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। कारण ज्या लोकांचे हात मोडत होते ते पहिला थांबले आणि डागडुजीचं काम चालू आहे। भविष्यात आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त स्कीमा आणून आमच्या भागाचा विकास करावा असं आम्ही त्यांना विनंती करत आहे। जाओ असं धरा नुसतं पाच मारा कदम, जरा मागे वैशालीताई लक्ष्मी सुतार, ज्ञानेश्वर कुरडे, मारुती जाधव, शिवाजी बेळगुणकर आणि आमचा संत मंडळी आणि उपस्थित सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, आज लई मोठा उमेदीने आम्ही इकडे उपस्थित आहे। 30 लाखाचा काय म्हटले तर या भागात लई दिवस एक रोड होऊ दे म्हणून लोकांची एक इच्छा होती। लई वेळ मला सांगितलं पण होतं, वैशालीताई सारखा मला म्हणत होते की जाधवांना म्हणत होते की या भागात 2-3 रोड असलेले आहे करायचं म्हणून आज आम्ही शुभारंभ केलेला आहे। जसं आता दादाने म्हटले एक चांगला क्वालिटीचा रोड होणार आहे आणि कमीत कमी 15 वर्ष ह्या रोडाला काही पण होणार नाही। एक चांगला क्वालिटीचा रोड, सिमेंटचा रोड आम्ही तुम्हाला करून देते।